नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण. आपण पाहतात लीगल वन हे आपलं यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत नुकताच सुप्रीम कोर्टसाठी अनावरण झालेले नवे ध्वज आणि नवीन चिन्हांची माहिती सविस्तर पाहणार आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नुकताच 1 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यामार्फत सुप्रीम कोर्टसाठी नवे ध्वज आणि चिन्हांचे अनावरण करण्यात आले आहेत. हे ध्वज आणि चिन्हांचे अनावरण सुप्रीम कोर्टच्या 75व्या वर्षगाठानिमित्त यांचे अनावरण करण्यात आले आहेत. या ध्वजांचे वैशिष्ट्य पाहायचे असल्यास या ध्वजांचे निळा आणि गोल्डन रंगांचे समन्वय साधून अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण बाबी यामधून अधोरेखित केल्या आहेत. त्यामुळे या ध्वजांचे महत्त्व आपण पुढील प्रमाणे पाहूया. या ध्वजांचे महत्त्व पाहत असताना या ध्वजांचा रंग आणि याच्यावर अधोरेखित केलेले चिन्ह आणि याच्यावर संस्कृत भाषेत लिहिलेले श्लोक हे सुद्धा महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. या ध्वजावर संस्कृत भाषेमध्ये स्पष्ट असे लिहिलेले आहेत की यतो धर्मस्ततो जय, म्हणजेच जिथे धर्म तिथे विजय असा स्पष्ट उल्लेख या ध्वजांवर करण्यात आला आहे. सोबतच चिन्हांबद्दल माहिती पाहायची असल्यास या ध्वजांवर सर्वात वरील भागामध्ये अशोक चक्र, मधील भागामध्ये भारताचे सुप्रीम कोर्टचे चिन्ह आणि खालील भागामध्ये भारतीय संविधानांचे चित्र असे स्पष्टपणे अधोरेखित केलेले आहेत. त्यामुळे या चिन्हांचे सुद्धा वेगवेगळे प्रतीक भारतीय सुप्रीम कोर्टच्या ध्वजांवर अधोरेखित केल्याचे मानले जात आहेत. हे प्रसंग भारतीय सुप्रीम कोर्टच्या ध्वजांचे अनावरण करताना भारताचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी अनेक न्यायिक क्षेत्रातील घडामोडींवर आणि अनेक न्यायिक क्षेत्रातील बाबींवर भाष्य केले आहेत. राष्ट्रपती म्हणाल्यात की सामान्य नागरिकाला तात्काळ न्याय प्रदान करण्याची जबाबदारी ही न्यायालयाची आहे. न्यायालयामध्ये असलेली लेंदी प्रक्रिया ही सामान्य माणसाला अन्यायजनक वाटते. त्यामुळे गतिशील न्यायव्यवस्थेसाठी प्रयत्न करणे अतिशय गरजेचे आहेत. यासोबतच महिला न्यायाधीशांच्या संख्येवरही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाष्य केले आहे. गरीब जनता न्यायालयाच्या लेंदी प्रक्रियेमुळे मानसिक आणि आर्थिक तणावाखाली जाते. त्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेतील तारीख पे तारीख ही संस्कृती बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे अतिशय गरजेचे आहेत, असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्यात. त्यामुळे न्यायव्यवस्थेमध्ये पुढील काळात अनेक महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. याप्रसंगी भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूडसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक न्यायिक क्षेत्रांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाष्य केल्यानंतर त्या बाबींवर गांभीर्यपूर्ण विचार करून त्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सुप्रीम कोर्टद्वारे कोणते पावलं उचलले जातील हे समोरच्या काळामध्ये पाहण्यासारखे आहेत. यासोबतच सुप्रीम कोर्टसाठी अनावरण झालेले हे नवे ध्वज आणि चिन्हे यांचे वैशिष्ट्य महत्त्वपूर्ण मानले जात असून न्यायिक क्षेत्रामध्ये ही बाब अतिशय महत्त्वाची मानली जात आहेत. हे ध्वज आणि चिन्हे यांचे वैशिष्ट्य आणि महत्त्व पुढील काळात सुप्रीम कोर्टाद्वारे अधिक सविस्तर प्रस्तुत केल्या जातील आणि ते आपल्यापर्यंत सविस्तर माहितीसाठी येतील. अशाच कायद्याच्या आणि फायद्याच्या बाबी पाहण्यासाठी आपण आपलं लीगल वन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करू शकता. ही माहिती तुम्हाला AIB असो किंवा JMFC असो किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाणार आहे.